झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। थायडे ऐक की बोल ना। तू मला खाऊसाठी पैसे देशील? गणी काय रे तुझं सारखं सारखं चाललेलं असतं, खायला पैसे पाहिजेत पैसे पाहिजेत। घरात बनवलंय ते खा ना चुपचाप, बाहेरचं कशा पाहिजे? नाही मिळणार तुला पैसे बिशे। थायडे दे की। तू नाही देणार पैसे? नाही नाही देणार पैसे तू? नाही म्हणलं ना। बघ तायडे, बरं ठीक आहे मग। अरे गणी गणी रागवला। मी एक काम करते, तू आला ना की त्याच्या आवडीचा शिरा बनवून त्याला खायला घालते। कोण आहे? दरवाजा कोणी बंद केला? कोण आहे बाहेर? दरवाजा कोणी बंद केला? दरवाजा उघडा, कडी कोणी लावली? पारू, माझ्यावर हात उचलून तू खूप मोठी चूक केलीस। आता याची किंमत तुला मोजावीच लागेल। गणी बाळा, तू आहेस का? दार उघड, दरवाजा उघडा। काय कोणाला शोधतेस तू? आणि बाहेरून कोणी लॉक केलं होतं तुला? गणी रागावून गेला आता, बहुतेक ना त्यानंच कडी लावली असेल। बरं ते जाऊ दे, मला सांगा तुम्ही यायला इकडं काय करताय? तुम्हाला काही पाहिजे होतं का? पारू, कुणीतरी येणार 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 कुणीतरी येणार म्हणजे कोण येणार आहे प्रीतम सर? उद्या घरात नवीन कोणी पाहुणे येणार आहेत का? त्यांच्यासाठी काही वेगळं स्वयंपाक करायचा आहे का? तुला सतत स्वयंपाक किचन हेच सुचतं का ग? पारू, प्रिया प्रेग्नेंट आहे। मी बाबा होणार आहे, तू काकी होणार आहे। प्रीतम सर, अभिनंदन अभिनंदन। थँक्यू थँक्यू। प्रीतम सर, लई भारी बातमी दिली आहे बघा तुम्ही। आता तुम्ही बघाच मी प्रिया मॅडमची कशी काळजी घेते ते। हो, कालपासूनच उलट्या होत आहेत। नाही, आता ती आराम करतेय, झोपलीये। हो, पण तुम्ही एकदा बघून गेला तर बरं होईल। हो, ओके। हा, एका बातमीनं घरात किती उत्साह निर्माण झाला रे। हो ना, बस एकदा त्या डॉक्टरने कन्फर्म केलं ना की मग आनंदाला काही सीमा राहणार नाही या घरातल्या। प्रिया मॅडम मला मैत्रीण म्हणतात, बहिणीसारखं वागवतात। आता मला त्यांची काळजी घ्यावी लागणार आहे। आता रोज पेक्षा जास्त लक्ष द्यायला पाहिजे मला त्यांच्याकडे। काय पारू, भेटले का समोरच्या झाडावर तयारी आवळे? हे काय? बर, दादा, काल रात्री इकडं कुणी बाहेरचं आलं होतं का? नाही पारू, इथे कोणी झालं नव्हतं। काय झालं? नाही, काही नाही। बर. हाय पारू, कशी आहेस? मी बरी आहे। बरं झालं तुम्ही आलात, ते बी चांगल्या प्रसंगात। चला चला आत चला। एक मिनिट, चांगला प्रसंग म्हणजे नेमकं काय बोलतेस तू? कळल, समजा कळल, तुम्ही आता चला। या या, थँक्यू। या या या। बाळासाठी काय काय करावं लागतं? विचार करा पप्पा, विचार करा काय काय पाहिजे बाळाला आपल्या। हा, खेळणी ऑनलाईन। हॅलो,
हा A to Z टॉय शॉप. हा मला खेळणी पाहिजेत. मुलगा की मुलगी एक काम करा दोघांची पाठवून द्या. हा जेवढी असतील ना दुकानात सगळी पाठवा. नाही अजून माहित नाही ना अजून बाळ जन्मलं नाही. आपण खेळणी हवी आहेत. असं 9 महिन्यांनी हो का? बरं 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 ठीक आहे ठीक आहे. बाय बाय बाय. हा बाय. आणि प्रीतम एक्साइटमेंट मध्ये काय पण करतो यार. बाळ जन्मलं नाही आणि खेळणी कसली. डॉक्टर आल्या का बघतो. अहिल्या किती एक्साइट होतीस. शांत हो, बस जरा. आले हे बघा. डॉक्टर आलेत का? अरे प्रीतम नाही आलेत अजून. थांब बस जरा. बस बस. अरे मोनिका तू कशी काय? बस बस. पारू हे काय घेऊन आलीस? आणि देवी आई, प्रिया मॅडमला जर का काही आंबट चिंबट खावं वाटलं तर म्हणून त्यांच्यासाठी हे घेऊन आलीये. अगं पारू काय चाललंय तुमचं? आधी डॉक्टर्सना कन्फर्म तर करू दे मग हे सगळं कर. प्रीतम तू मला म्हणाला होतास की प्रियाला काहीतरी होतंय, ती आजारी आहे म्हणून मी इतक्या घाई गडबडीत आले. आणि इथे तर नाही ऍक्च्युली आम्हालाही तेच वाटलं की ती आजारी आहे. पण द न्यूज इज की मी बाबा होणार आहे आणि प्रिया आई होणार आहे. प्रीतम अरे असं सगळ्यांना सांगत नसतं सुटायचं. 3 महिने तरी काही नसतं सांगायचं. थांब जरा. आई मी कन्फर्म आहे ना बस. बाबा एक मिनिट. काय रे अरे प्रीतम काय? काय काही नाही. काय करतोय? नाही ते आता बाबांना का घरभर घोडा वेळात फिरावं लागेल ना म्हणून पाठ चेक करतोय. प्रीतम अरे काय चाललंय? तू स्वतः मोठा हो आधी बाप बनायला निघालाय. असं काय करताय? मी तर हे पण ठरवलंय की बाळ तुम्हाला काय हाक मारणार. तुम्हाला आबा हाक मारेल आणि तुला आजी अहिल्या आजी. अरे एक मिनिट. अहिल्या वहिनींना आजी म्हणणार म्हणजे दामिनी आजी नाही. हे बघ प्रीतम माझं काही अजून वय नाहीये मला कोणी आजी म्हणावं. मला ना तुझं बाळ हा दामिनी दीदी म्हणेल. हे आवडलंय मला. डॉक्टर आले. डॉक्टर या ना. प्रिया आत खोलीत आहे मी घेऊन जाते. या. तू थांबतो बस. मी जाऊन बस रे अरे, बस बस, बस बस प्रीतम. बस बस. झी 5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज